आधुनिक आवर्त सारणी आपण पाहायला सुरुवात केलेली आहे. तर आधुनिक आवर्त सारणीचे नियम आपल्याला लक्षात आला. कसा नियम मांडलेला होता की मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्याच्या अणुअंकाचे आवर्तीफल असतात. म्हणजे आत्तापर्यंत मेंडेलिव्हपर्यंत मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अणुवस्तुमानाचे आवर्तीफल होते. आता मात्र मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अणुअंकाचे आवर्तीफल असतात, असा नियम हेनरी मोझले यांनी मांडला. आता ही जी आधुनिक आवर्त सारणी आहे, या आधुनिक आवर्त सारणीला आवर्त सारणीचे दीर्घरूपही असं म्हटलं जातं. तर या आवर्त सारणीची रचना कशी आहे, स्वरूप कसं आहे, हे आपण आता यापुढे बघणार आहोत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मूलद्रव्याची मांडणी ही त्याच्या अणुअंकाच्या चढत्या क्रमानं यामध्ये केलेली आहे. त्यामुळे याला आधुनिक आवर्त सारणी असं नाव दिलं गेलं. आणि याच्यामुळं मूलद्रव्यांचे गुणधर्मांचे भाकीत अधिक अचूकपणे करण्यात यश मिळालं. म्हणजे कसं की जे काही गुणधर्म असतील मूलद्रव्यांचे, म्हणजे रासायनिक गुणधर्म असतील किंवा भौतिक गुणधर्म असतील, तर ते गुणधर्म अधिक अचूकपणे मांडता येऊ लागले. आणि याच आधुनिक आवर्त सारणीला आधुनिक आवर्त सारणीचे दीर्घरूप असं पण म्हटलं जातं. फक्त याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं की ही आवर्त सारणी अणुअंकानुसार केलेली आहे, म्हणजे झेडनुसार. फक्त याच्यामध्ये एक फायदा झाला की मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत ज्या काही त्रुटी होत्या, त्या त्रुटी मात्र आधुनिक आवर्त सारणीमध्ये नाहीशा झालेल्या दिसतात. आता ह्याच्यामध्ये एक हे झालेलं आहे की एक जो त्रुटी होती हायड्रोजनविषयी, तर संदिग्धता होती, ती मात्र आधुनिक आवर्त सारणीमध्ये दूर करता आली नाही. मात्र अनेक त्रुटी अशा ज्या होत्या त्या मात्र नाहीशा झाल्या. आता आपल्याला या आधुनिक आवर्त सारणीचं स्वरूप बघायचं आहे, त्याची रचना कशी आहे ती बघायची आहे. तर ही रचना बघण्यासाठी मी जेव्हा हे सांगत असेन तेव्हा तुम्हाला पान नंबर 23वरची तक्ता क्रमांक 2.7 हा जो आहे आधुनिक आवर्त सारणीचा तक्ता, तो पाहायचा आहे. आता या आधुनिक आवर्त सारणीमध्ये आपल्याला 7 आडव्या ओळी दिसत आहेत. 1 2 3 4 5 6 7 अशा 7 आडव्या ओळी आहेत. तर या 7 आडव्या ओळींना आवर्त असं म्हणायचं आहे. आणि उभे स्तंभ म्हणजे उभ्या जे कॉलम दिसत आहेत, तर ते आहेत एकूण 1 ते 18. तर याला उभ्या स्तंभांना गण असं म्हणायचं आहे. मला वाटते इयत्ता 9वीमध्ये आपल्याला हे झालेलं आहे, आवर्तन आणि गण. तर एकूण 7 आडव्या ओळी आहेत, त्यांना आवर्त म्हणायचं 1 ते 7. आणि जे 18 उभे स्तंभ आहेत त्यांना गण असं म्हणायचं, ते आहेत 1 ते 18. आणि आवर्त आणि गण यांच्यातून चौकटी तयार झालेल्या आहेत. आणि या चौकटींमध्ये जी वरच्या बाजूला ओळ आहे ते अणुअंक दाखवलेले आहेत. प्रत्येक चौकटीत एक मूलद्रव्य आहे. एका मूलद्रव्याची जागा म्हणजे एक चौकट. बघा पुन्हा एकदा सांगते, आधुनिक आवर्त सारणीमध्ये 7 आडव्या ओळी आहेत, 1 ते 7, त्यांना आवर्त असं म्हणायचं. आणि 18 उभे स्तंभ आहेत, त्यांना गण असं म्हणायचं, 1 ते 18. आणि आवर्त आणि गण हे दोन्ही मिळून चौकटी तयार होतात. आणि या चौकटीमध्ये प्रत्येक चौकटीत एक मूलद्रव्य. आणि या चौकटीमध्ये वरच्या बाजूला ओळीनं अणुअंक दाखवलेले आहेत. आता हे 7 ओळी सोडून खालच्या बाजूला आवर्त सारणीच्या तळाला 2 स्वतंत्र ओळी दिसत आहेत. तर या 2 स्वतंत्र ओळी म्हणजे या 2 स्वतंत्र ओळी आहेत. त्यातली पहिली ओळ जी आहे त्याला लॅन्थेनाइड श्रेणी असं म्हणायचं. आणि त्याच्या खाली दुसरी जी ओळ दिसते आपल्याला त्याला म्हणायचं ॲक्टिनाइड श्रेणी. समजलं का? बघा, एकूण उभे स्तंभ जे दिसत आहेत, हे सगळे उभे स्तंभ आहेत. हे सगळे जे दिसत आहेत हे सगळे उभे स्तंभ हे काय आहेत? उभे स्तंभ म्हणजे गण. आणि या आडव्या ओळी ज्या आहेत अशा एकूण त्या आहेत आवर्त, म्हणजे आवर्त. हे 7 आवर्त आहेत, हे 7 गण. आणि खालच्या ओळी 2 ज्या दिसत आहेत त्यांना म्हणायचं आहे, पहिली आहे लॅन्थेनाइड श्रेणी, दुसरी आहे ॲक्टिनाइड श्रेणी. असं 2 श्रेणींसह एकूण चौकटी आहेत 118. म्हणजे आधुनिक आवर्त सारणीमध्ये 118 मूलद्रव्यांसाठी जागा आहेत. आणि ही श्रेणी आता पूर्णपणे भरलेली
आहे. 118 मूलद्रव्ये आत्तापर्यंत शोध लागलेला आहे. आता पुढं बघा, हे लक्षात आलं असेल तुमच्या. आता यापुढे आपल्याला या आवर्त सारणीमध्ये एकूण 4 खंड दिसत आहेत तुम्हाला. हे 4 खंड कोणते? तर इथं दिसेल तुम्हाला SPDF. वाचन करताना असंच करायचं आहे. पहिला खंड S, दुसरा खंड P, तिसरा खंड D आणि चौथा खंड F. S खंड कुणाकुणाने बनलेला आहे बघा. तर हा S खंड दिसेल तुम्हाला. हा इथे S खंड आहे. तर हा S खंड गण 1 आणि 2 यांनी बनलेला आहे. 1 आणि 2. त्यानंतर पुढचे जे आहेत ते म्हणजे 13 ते 18 गण 13 ते 18 हे जे दिसतंय तुम्हाला इथं आहे P खंड. त्यानंतर D खंडामध्ये 3 ते 12 हे जे आहे हा आहे D खंड. आणि खाली ज्या 2 तळाला श्रेणी दिसत आहेत, पहिली लॅन्थेनाइड आणि दुसरी ॲक्टिनाइड श्रेणी, हा खंड म्हणजे F खंड. म्हणजे SPDF हे एकूण संपूर्ण आवर्त सारणी ही 4 खंडामध्ये विभागलेली आहे. S, P, D आणि F. S खंड म्हणजे कोणते गण येतात? पहिला आणि दुसरा. P खंड म्हणजे 13 ते 18. D खंड म्हणजे 3 ते 12 आणि F खंड म्हणजे तळाला जी 2 श्रेण्या आहेत, लॅन्थेनाइड, ॲक्टिनाइड, हे 2 श्रेण्या म्हणजे F खंड. अशा एकूण 4 तुम्हाला खंड दिसणार आहेत SPDF. आता या प्रत्येक खंडामध्ये काही मूलद्रव्ये आहेत ती पण आपण बघायची आहेत. तर पहिलं D खंड जो दिसतो, तर या D खंडातील मूलद्रव्यांना म्हणजे 3 पासून 12पर्यंत हे जे मूलखंड दिसतो, तर या खंडातील मूलद्रव्यांना संक्रामक मूलद्रव्य असं म्हणतात. संक्रमक मूलद्रव्य. त्यानंतर आवर्त सारणीमध्ये P खंडामध्ये जर तुम्ही बघितलं, थोडंसं निरीक्षण केलं तुमच्या लक्षात येईल, तर एक नागमोडी रेषा आहे. एक नागमोडी रेषा तुम्हाला दिसेल इथं. तर ही जी नागमोडी रेषा आहे, या नागमोडी रेषेच्या साहाय्याने मूलद्रव्यांचे पारंपरिक प्रकार आधुनिक आवर्त सारणीमध्ये एकूण 3 प्रकार दाखवलेले आहेत मूलद्रव्यांचे. तर ते कसे आहेत बघा. तर नागमोडी रेषेच्या किनारीला म्हणजे अगदी त्याच्या जवळ जी आहेत मूलद्रव्ये, ही धातू सदृश्य मूलद्रव्ये आहेत. किनारीला म्हणजे हे इथं किनार, ही या बाजूला ही किनार, किनारीला म्हणजे त्याच्या शेजारी ही सगळी धातू सदृश्य मूलद्रव्ये आहेत. नागमोडी रेषेच्या डाव्या बाजूला म्हणजे इकडे डाव्या बाजूला, ह्या रेषेच्या इकडच्या बाजूला सर्व मूलद्रव्ये ही धातू आहेत. आणि नागमोडी रेषेच्या उजव्या बाजूला म्हणजे या बाजूला सर्व मूलद्रव्ये ही अधातू आहेत. कळतंय काय काय सांगितलं? आवर्त सारणीमध्ये एकूण हे लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे हे. रचना विचारतात, 5 मार्काला वगैरे विचारतात हे रचना स्पष्ट करा म्हणून. तर आपल्याला माहिती पाहिजे की पहिलं 7 आडव्या ओळी, 1 ते 7 आवर्त, उभे 18 स्तंभ, 1 ते 18 गण, एकूण चौकटी तयार झालेल्या आहेत. एका चौकटीमध्ये 1 मूलद्रव्य, एकूण अशा 118 चौकटी आहेत. त्यानंतर 2 खाली तळाला श्रेण्या आहेत, लॅन्थेनाइड, ॲक्टिनाइड. त्यानंतर आवर्त सारणीमध्ये एकूण 4 खंड आहेत SPDF. S खंडामध्ये पहिले 2 गण 1, 2. P खंडामध्ये 13 ते 18 गण. त्यानंतर D खंडामध्ये 3 ते 12 आणि F खंडामध्ये लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड श्रेणी. D खंडातल्या सर्व मूलद्रव्यांना संक्रमक मूलद्रव्य म्हणतात. आणि या P खंडामध्ये एक नागमोडी रेषा दिसते. त्या नागमोडी रेषेच्या मुळं मूलद्रव्यांचे 3 प्रकार झालेले आहेत. एक किनारीला म्हणजे नागमोडी रेषेच्या कडेनं जे आहेत मूलद्रव्ये ती धातू सदृश्य आहेत. नागमोडी रेषेच्या डाव्या बाजूला हे आहेत ते धातू आहेत सर्व. आणि नागमोडी रेषेच्या उजव्या बाजूला जी मूलद्रव्ये आहेत ती सर्व अधातू मूलद्रव्ये आहेत. आता पुढे ही आधुनिक आवर्त सारणी जी आहे, तर हे तुमच्या लक्षात आलं असेल सर्वांना.
ही रचना कशी आहे ह्या आवर्त सारणीची. तर या सारणीविषयीचं आपल्याला आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण कसं आहे, म्हणजे प्रत्येक मला वाटतं इयत्ता 7वी 8वीपासून आपण इलेक्ट्रॉन स्वरूपण बघत आलेलो आहोत. तर इलेक्ट्रॉन स्वरूपण काढण्यासाठी आपण इयत्ता 8वीला आपण ते शिकलेलो आहोत की 2n वर्ग हे इलेक्ट्रॉन स्वरूपण, म्हणजे प्रत्येक कवचामध्ये किती मूलद्रव्य आहेत, किती असतात हे काढण्यासाठी एक सूत्र दिलेलं होतं 2n वर्ग. n म्हणजे कक्षांची किंवा कवचांची संख्या असा त्याचा अर्थ होता. म्हणजे समजा nची किंमत 1 घातली तर 1चा वर्ग 1, 2 गुणिले 1 म्हणजे 2, म्हणजे पहिल्या कवचामध्ये 2 येतात मूलद्रव्य. जास्तीत जास्त 2, 3 येत नाहीत. 1 येतो पण जास्तीत जास्त किती यायला पाहिजेत? 2. त्यानंतर दुसऱ्या कवचामध्ये 8, नंतर 18, नंतर 32. हे सूत्रानुसार आपण इयत्ता 7वी 8वीला ते शिकलेलो आहोत. तर हे इलेक्ट्रॉन स्वरूपण कसं असतं किंवा आधुनिक आवर्त सारणीमध्ये कशा पद्धतीनं मांडलं गेलेले आहे हे आपल्याला आता पाहायचं आहे. तर जर आपण आवर्ताचा विचार केला, आता आवर्त म्हणजे काय, तर ही आडवी ओळ, ही पूर्ण अशी आडवी ओळ म्हणजे आवर्त. तर या आवर्ताचा जर आपण विचार केला तर शेजारी शेजारी असणाऱ्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मामध्ये थोडा थोडा फरक दिसतो आपल्याला. म्हणजे आता उदाहरणार्थ शेजारी असणारी मूलद्रव्य कोणती आहेत, तर शेजारी असणारे आता लिथियम आणि बेरिलियम लिथियम आणि बेरिलियम ही 2 मूलद्रव्ये आहेत. तर ही शेजारी शेजारी असणारी आवर्तामधली 2 मूलद्रव्ये आहेत. तर या मूलद्रव्याच्या गुणधर्मामध्ये आपल्याला थोडासा फरक दिसतो. मात्र दूर असणारी मूलद्रव्ये जी आहेत, आता उदाहरणार्थ इथं लिथियम आहे आणि दुसरं आहे निऑन. तर ही जी 2 मूलद्रव्ये आहे तर या मूलद्रव्यांमध्ये मात्र गुणधर्मामध्ये आपल्याला खूपच फरक असलेला दिसतो. म्हणजे एकाच गणातली आहेत, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन सलग ही एकाच. बघा दुसऱ्या आडव्या ओळीत तुम्ही बघा म्हणजे लक्षात येईल. लिथियम म्हणजे Li पासून सुरुवात, Be, बेरियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन ही एकाच आवर्तामधली ही सगळी मूलद्रव्ये आहेत. लिथियम, बेरिलियम ही जी 2 मूलद्रव्ये आहेत यांच्या गुणधर्मामध्ये थोडासा फरक असणार. पण लिथियम आणि निऑन घेतलं किंवा लिथियम आणि फ्लोरीन घेतलं तर यांच्या गुणधर्मामध्ये मात्र खूपच फरक असणार. म्हणजेच काय, तर एकाच गणातली मूलद्रव्ये घ्या किंवा एकाच आवर्तामधली मूलद्रव्ये घ्या. एका गणातील मूलद्रव्यामध्ये कसं असणार आहे बघा, आता हे झालं आवर्तामध्ये सांगितलं. आता गणामध्ये कसं असणार आहे, एकाच गणातील मूलद्रव्यांच्या रासायनिक गुणधर्मामध्ये. आता एकाच गणातली मूलद्रव्ये कोणती आपण बघूयात म्हणजे लक्षात येईल. एकाच गणातली मूलद्रव्ये, आता पहिला गण घ्या, हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबेडियम, सिजियम, फ्रॅन्सियम. हा गण एकाच गणातले. किंवा इकडचा तुम्ही 18वा गण घेतला, हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन आणि रेडॉन. किंवा 17वा गण घेतला, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, हा 17वा गण आहे. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ॲस्टेटाईन हा जर घेतला तर एकाच गणातील मूलद्रव्यांच्या रासायनिक गुणधर्मामध्ये साधर्म्य म्हणजे सारखेपणा दिसतो. व प्रवणता म्हणजे काय, आता हे आधी सांगते. तर प्रवणता म्हणजे त्यांचा अनुक्रमांक, अणुवस्तुमानांक किंवा त्याचा आकार वाढत जातो. प्रवणता म्हणजे आकार किंवा त्याचा अनुक्रमांक किंवा अणुवस्तुमानांक वाढत जातो, त्याला म्हणायचं प्रवणता. काय काय सांगितलं बघा, इलेक्ट्रॉन स्वरूपणाच्या बाबतीत काय काय सांगितलं, तर आवर्त जर घेतलं म्हणजे आडव्या ओळी, आवर्त घेतलं तर जवळजवळ असणारी जी मूलद्रव्ये आहेत त्यांच्या गुणधर्मामध्ये थोडासा फरक असतो. मात्र लांब आहेत, एकदम एकमेकांपासून दूर आहेत अशा मूलद्रव्यांच्या गुणधर्मामध्ये मात्र खूपच फरक असतो. हे झालं आवर्ताच्या बाबतीत. आणि गण म्हणजे उभे स्तंभ, तर एकाच गणातील मूलद्रव्यांच्या रासायनिक गुणधर्मामध्ये साधर्म्य म्हणजे एकाच गणातली आहेत मूलद्रव्ये, एकाच ओळीतली आहेत, तर त्यांच्या रासायनिक गुणधर्मामध्ये साधर्म्य म्हणजे सारखेपणा दिसेल तुम्हाला. व प्रवणता म्हणजे त्याचा अनुक्रमांक किंवा त्याचा अणुवस्तुमानांक किंवा त्याचा आकार हा वाढत जातो. इयत्ता 8वीला आपण
इलेक्ट्रॉन स्वरूपण काढून बघितलेलं होतं बघा, लक्षात येते का बघा तुमच्या? प्रत्येक मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण काढलेलं होतं. पहिल्या कक्षात 2, मग दुसऱ्या कक्षात 8, 18, 32 किंवा 2, 8 जसं येईल वाढत जाईल त्याचा अंक, तसं ते त्याची कक्षा काय होत जातात, वाढत जातात. कुठं वाढत जातात तर फक्त आणि फक्त आपल्या गणामध्ये. आणि जर तुम्ही आवर्तामध्ये बघितलात तर मात्र एकाच कवचामध्ये किंवा कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन वाढत जातात. गणामध्ये मात्र त्याचा आकार काय होत जातो, वाढत जातो. म्हणजे कोणत्याही गणात वरून खाली यायला लागलं की इलेक्ट्रॉनचे एक एक कवच काय होत जातं, वाढत जातं. आपण हे तुम्ही इलेक्ट्रॉन स्वरूपण काढा आणि मला कुठल्याही एका गणाचं आणि कुठल्याही एका आवर्ताचं काय करा, इलेक्ट्रॉन स्वरूपण काढा आणि ते मला तुम्ही काय करायचं आहे, दाखवा. म्हणजे तुम्ही आपल्या ग्रुपवर सेंड करा, मग मी ते चेक करून तुम्हाला पाठवीन की हे बरोबर आहे की नाही. आणि चूक असेल किंवा बरोबर असेल तर कसं काढलं आहे काय ते मी बघून तुम्हाला पाठवेन. तुम्ही काय करायचं आता अभ्यास म्हणून कुठलाही एक गण घ्या, म्हणजे तो तुम्ही 18वा गण घ्या, 17वा घ्या, कुठलाही घ्या, पहिला दुसरा कुठलाही, आणि त्याचं काय करायचं आहे, तुम्ही मला इलेक्ट्रॉन स्वरूपण काढून दाखवायचं आहे. एका गणातले कुठलेही 4 मूलद्रव्यांची घ्या आणि एक कोणतंही आवर्त घ्या, दुसरं आवर्त घ्या, तिसरं घ्या, त्यातली कोणतीही 4 मूलद्रव्ये घ्यायची आहेत आणि तुम्ही मला त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण काढून दाखवायचं आहे. तुम्ही काढल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की जेव्हा तुम्ही गणाचा विचार कराल तेव्हा त्याचा अनुक्रमांक, अणुवस्तुमानांक आणि आकार तुम्ही जेव्हा इलेक्ट्रॉन स्वरूपण काढत जाल तेव्हा तुम्हाला असं कळणार आहे की जसं तुम्ही आता समजा हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम असं काढत गेलात पहिल्याच गणातलं, तर तुम्हाला त्या इलेक्ट्रॉन स्वरूपण काढत असताना त्या मूलद्रव्यांचा आकार वाढत गेलेला दिसेल तुम्हाला. कळालं? याला म्हणायचं प्रवणता. रासायनिक गुणधर्म सारखेच असतात एकाच गणातील मूलद्रव्यांमध्ये, मात्र त्यांच्यामध्ये प्रवणता असते. म्हणजे अणुअंक, अणुवस्तुमानांक, आकार काय होत जातो, वाढत जातो. ठीक आहे, इथंपर्यंत आपण बघितलेलं आहे. याचा पुढचा भाग आपण पुढच्या तासाला बघूयात, म्हणजे गण आणि इलेक्ट्रॉन स्वरूपण काय असतं ते. ओके.